महाराष्ट्रामध्ये वारीचे दिवस आहेत. महाराष्ट्रभर हरिनामाचा गजर सुरू आहे. पण त्यातूनच एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या वारीच्या मार्गामध्येच अपघात झाल्याची घटना घडली आहे. आजच्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी एक वारीचंच सगळं सामान घेऊन जाणारा एक ट्रक हा काही महिलांना धडकलेला आहे आणि त्या अपघातामध्ये 3 महिलांचा मृत्यू झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतले जे वारकरी आहेत ते सगळे जेजुरीकडे निघालेले होते. बेलसरे टोलनाका क्रॉस केल्यानंतर जेजुरीकडे मार्गस्थ होतानाच एका ट्रकच्या धडकेमध्ये साधारणपणे 10हून अधिक जण जखमी झालेत असं कळतंय. त्यातल्या बहुतांश महिला आहेत अशी माहिती मिळते आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या काही वेळापूर्वीच रुग्णालयामध्ये गेल्या. तिथे त्यांनी जखमींची पाहणी सुद्धा केली, विचारपूस केली. 7 महिला जखमी झाल्यात अशी त्यांनी माहिती दिलेली आहे आणि अजून काही लोक जखमी आहेत जे वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. पण दुर्दैवी घटना अशी की 3 महिला वारकऱ्यांचा यात मृत्यू झालेला आहे. आता या महिला वारकरी ज्या आहेत त्या कोण आहेत त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. जे जखमी झालेले आहेत, जे गंभीर जखमी आहेत त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. पण वारीच्या या सगळ्या सोहळ्यामध्ये जिथे भक्तिमय सगळं वातावरण आहे, महाराष्ट्र या भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झालेला आहे. असं असताना घडलेली ही अपघाताची घटना मनाला नव्हे महाराष्ट्राला चटका लावून जाणारी आहे.